अनधिकृत बांधकामावरून राज ठाकरे यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी म्हटलंय। लोकांनी चुकून घरं घेतली, त्यामुळे या लाखो लोकांना अधिकृत केलं नाही तर त्यांना रस्त्यावर राहावं लागेल। मग त्यांचं काय करायचं? पुढे मात्र अशी बांधकामं होऊ नये यासाठी सरकारनं खबरदारी घेतली पाहिजे। आरोप करणं हा राज ठाकरेंचा धंदा आहे असंही सुभाष देसाई म्हणाले। 12 मार्च 1993 ला मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शिवसेनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली। भारत सरकारनं इच्छाशक्ती दाखवून दाऊद आणि टायगर मेमन यांना भारताच्या स्वाधीन करण्यास पाकिस्तानला भाग पाडावं, त्यांना सजा द्यावी। मात्र या सगळ्यामध्ये केंद्र सरकार कमी पडतंय। पाकिस्तानबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नये। येत्या काळात पाकिस्तानबरोबर होणाऱ्या क्रिकेट मॅच रद्द होतील याची आम्हाला खात्री आहे असं सुभाष देसाई यांनी म्हटलंय। हास्यास्पद आरोप आहे। तुम्ही ह्या 2 लाख जे घरं आहेत, कुटुंब आहेत, त्यांचं काय करणार? ह्याच्यावर कोणाकडे उत्तर आहे का? त्याच्यावर कोणाकडेच उत्तर नाही। हे जर बिल्डरांची साठलोटं असतं तर नवीन होणाऱ्या घरांच्या बाबतीत हे होऊ शकतं। हे जे जुने लोक आहेत ज्यांना नाईलाज म्हणून त्या ठिकाणी घराचा तपास न करता ती कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे न बघता घरं घ्यावी लागली। परवडणारी घरं जिथे मिळाली तिथे लोकांनी घेतली। हा त्यांचा दोष आहे, गुन्हा आहे असं नव्हे, चूक असेल पण दोष नाही। दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन हे मात्र अजूनही दूर आहेत आणि मोकळे राहिलेले आहेत। ते पाकिस्तानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मात्र कोणतीही कारवाई होत नाही। पाकिस्तान हे आपल्याला एवढंसुद्धा सहकार्य देत नाही की त्यांना भारताच्या स्वाधीन करावं, की हे जगजाहीर आहे की या सगळ्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार तेच आहेत। आणि अशा वेळेला पाकिस्तानशी काही संबंध ठेवणं हे अत्यंत अयोग्य आहे असं शिवसेनेचं मत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।